महाराष्ट्राच्या राजकारणाला या 2 दिवशी मोठे धक्के बसणार. सुप्रीम कोर्ट देणार सर्वोच्च निर्णय, 4 गटांचा होणार फैसला. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील प्रत्येकी 1 दिवस हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या 2 याचिकांवर या 2 दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात जागा वाटपासाठी रणनीती आखली जात आहे. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम सुनावणी घेऊन निकाल देणे अनिवार्य राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांची पुढच्या 2 महिन्यांमध्ये 2 वेगवेगळ्या दिवशी सुनावणी होणार असून त्या दिवशी कोर्टात काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीला दोन्ही प्रकरणांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत होती. पण आता या दोन्ही याचिकांच्या सुनावणीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा नवीन तारखा समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातील कम्प्युटर सिस्टीमवर सुनावणीच्या पुन्हा नवीन तारखा दाखवण्यात आल्या आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 6 ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर यापूर्वी 3 सप्टेंबरला ही सुनावणी होणार होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची 3 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 17 सप्टेंबरला होणार आहे. दोन्ही सुनावण्या वेगवेगळ्या झाल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाची अजित पवार गटाला नोटीस. सुप्रीम कोर्टाने अपात्रतेच्या याचिकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना अपात्र करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 दिवसात लेखी उत्तर सादर करण्याची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अपात्रतेच्या प्रकरणी एकाच दिवशी 3 सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता दोन्ही प्रकरणांच्या सुनावणी वेगवेगळ्या तारखेला होणार असल्याने याबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे. त्यांनी त्याच वेळी मूळ शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि मूळ राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवारांची असा निकाल दिला. या दोन्ही निकालावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुका 3 महिन्यातच होत आहेत. त्यामुळे 3 सप्टेंबरला सुनावणी पूर्ण करून 30 सप्टेंबरपर्यंत अपात्रतेचा निकाल लागेल अशी शक्यता आहे. भरत गोगावले यांची हायकोर्टात याचिका. 3 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी असली तरी त्याआधी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. कारण शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतोद भरत गोगावलेंनी याचिका केली. गोगावलेंच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनिल पाटलांनीही याचिका दाखल केली आहे. शिंदेंच्या बंडाला 2 वर्षांहून अधिकचा काळ झालाय. तेव्हापासून प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. आता निवडणुका अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोर्टाने निवडणुकीआधी निकाल देणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणाचे आमदार अपात्र होतात हे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात दिसण्याची शक्यता आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. धन्यवाद.